नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यातील पहिल्या उपवन फेस्टिवलची झाली दिमागदार सांगता. आपचा ताप काँग्रेसलाच होणार, रामदास आठवले. आणि मुंब्रा येथील भारत गॅस कंपनीमधील कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन. आज भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस. भोगी हा सण आनंद उपभोगण्याचा सण मानला जातो. या दिवशी सकाळी आपलं घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ करून दारासमोर रांगोळी काढली जाते. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचाच असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत ठरलेला असतो. प्रथम या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंद्राची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे. उद्या असणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी गहू, उसाचे तुकडे, हळकुंड, कापूर, बोरं, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाजारात आज सकाळपासूनच या वस्तू घेण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. त्याचबरोबर लहान मुलांसाठी लागणारे हलव्याचे दागिने, पतंग, तिळगुळ यांचीही मागणी मोठ्या प्रमाणावर होती. महागाईचा आगडोंब पसरला असला तरी सण उत्सव रीत म्हणून आपण सर्वजण साजरे करतोच. नवीन वर्ष आणि त्यातील पहिलाच सण मकर संक्रांती. पण यंदा तीळ आणि गुळाचे भाव वाढल्यानं रेडीमेड तिळगुळांच्या भावातही वाढ झाली आहे. म्हणजे तिळगुळ खाऊन गोड होण्याऐवजी महागाईनं ते कडूच झालेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यात पहिल्यांदाच भरलेल्या उपवन आर्ट फेस्टिवलनं रविवारी संध्याकाळपर्यंत गर्दीचा उच्चांक नोंदवला. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत उपवन फेस्टिवलसाठी आलेल्या कलाप्रेमींची संख्या 2.25 लाखांच्या घरात पोहोचली होती. शुक्रवारपासून ठाणे शहरासह थेट वसई, बोरोली, नेरळ, बदलापूर, कर्जत अगदी पनवेलपासून कलाप्रेमी या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येत होते. रविवारी एकाच वेळी ठाण्याच्या रस्त्यांवर अवतरलेल्या या गर्दीमुळे उपवनकडे जाणारे रस्ते तुडुंब भरले होते. रविवारची सकाळ ख्यातनाम गायिका पार्वशी बौल आणि गायक प्रल्हाद तिपानिया यांच्या भक्ती संगीतानं उपवनच्या किनारी उजाडली. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद असलेल्या या कार्यक्रमात रसिक तृप्त झाले. चर्चासत्र, नृत्य, वारली चित्रकला यांचे एकाहून एक सरस सादरीकरण यावेळी करण्यात आलं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायन आणि एल सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाच्या संगीत मैफिलीनं या महोत्सवाची सांगता झाली. काँग्रेसला होणार असून महायुतीला त्याचा कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही,
तसंच आपनं खोटी आश्वासनं देऊन लोकांचे शाप घेऊ नयेत असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीला जे यश मिळालंय त्या यशामागे अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाचा मोठा वाटा आहे. परिणामी आपनं येत्या काळात अण्णांच्या विरोधात भूमिका घेऊ नये असा सल्लाही रामदास आठवले यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे दिल्लीत आपनं चांगला ठसा उमटवलाय. आजपर्यंत कुणालाही जमलं नाही इतका काँग्रेसचा पराभव त्यांनी केलाय. त्यांनी मतदान न करणाऱ्या लोकांना मतदान करण्यास भाग पाडलं. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस असा कार्यक्रम आखला पाहिजे. मात्र त्यांनी रोज रोज जनता दरबार भरवू नयेत असा सल्ला देऊन आप हा देशातील राजकारणातील पर्याय नसून दिल्लीत जे काम आपनं केलं आहे ते आम्ही महाराष्ट्रात करत आहोत असं आठवले यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींबाबत भाजपानं व्यापक अशी भूमिका घेणं गरजेचं आहे. त्याकरता हिंदुत्ववादी भूमिका मांडून चालणार नाही. इतर धर्मांच्या लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्याबद्दलच्या भावना बदलल्या गेल्या पाहिजेत. तशी भूमिका घेण्याबाबत आपण राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केल्याचं आठवले यांनी सांगितलं. तर शरद पवार आता पंतप्रधान बनू शकत नाहीत. त्यांनी पूर्वीच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला असता आणि काँग्रेसमध्ये ते गेले असते तर त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी होती. मात्र ते आता शक्य नसल्यानं त्यांनी आपला पक्ष विलीन करू नये असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या शिवसेना नगरसेविकेच्या पाळीव कुत्र्याला एका स्कूल बसनं धडक दिल्यानं संतप्त झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी या स्कूल बसची तोडफोड केली. या अज्ञात 10 ते 12 कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली असून कापूरवाडी पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. ठाण्यातील शिवसेना माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका उज्ज्वला फडतरे यांचा विदेशी कुत्रा सकाळी फिरायला घेऊन जात असतानाच रेनबो या शाळेच्या बसचा धक्का लागून जखमी झाला. मग काय, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तोल जाऊन त्यांनी शाळेच्या 2 बसेसची तोडफोड केली. या संपूर्ण प्रकारात कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र विदेशी कुत्रा जखमी झाल्यानं झालेला हा प्रकार नक्कीच निंदास्पद आहे. काही नागरिकांनी या प्रकाराची निंदा केली तर रामभाऊ फडतरे यांनी हा प्रकार रागातून झाला असल्याचं सांगितलं. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजेएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. मुंब्रा येथील भारत गिअरच्या कंपनीमधील कंत्राटी कामगारांनी पगारवाढीची मागणी केल्यामुळे 14 कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ आज कंत्राटी कामगारांकडून कंपनीसमोर काम बंद आंदोलन करण्यात आलं. कायमस्वरूपी कामगारांना 25 ते 26 हजार पगार तर कंत्राटी कामगारांना केवळ 6 हजार पगारच का दिला जातो असा प्रश्न देखील कंत्राटी कामगारांनी यावेळी उपस्थित केला. समान काम समान वेतनाखाली महाराष्ट्र शासनानं ठरवून दिलेल्या वेतन नियमानुसार आम्हाला वेतन द्यावं, कामगारांना कपडे आणि सेफ्टी शूज देण्यात यावेत, पगाराची पेमेंट स्लिप मिळावी, ज्या कामगारांना कामावरून काढण्यात आलं आहे त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावं, एक पगार बोनस म्हणून देण्यात यावा इत्यादी मागण्या यावेळी या कंपनीतील कंत्राटी कामगारांकडून करण्यात आल्या. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एकही कंत्राटी कामगार कामावर जाणार नाही आणि नवोदित भरतीही होऊ देणार नाही असा पवित्रा या कामगारांनी घेतलाय. दरम्यान कंपनी प्रशासनानं परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्त मागवलाय. त्यामुळे हे कामगार आणखीनच संतापले आणि कंपनीच्या विरोधात घोषणा देऊ लागलेत. प्रशासन आमच्यावर दडपण आणून पाहत आहे, मात्र आम्ही पोलिसांच्या दडपशाहीला घाबरणार नाही असं यावेळी या कंत्राटी कामगारांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना परमनंट लोकांना पगार वाढवण्यात आलं, परंतु प्रोडक्शन वाढलं आणि कंत्राटी कामगारांना पेमेंट वाढून नाही दिलं. त्यामुळे आम्ही कंपनीशी बोलण्यासाठी गेलेलो होतो की परमनंट लोकांना तुम्ही पगार वाढवून दिलं म्हणून त्या लोकांनी प्रोडक्शन वाढवून दिलं, परंतु कंत्राटी कामगारांना तुम्ही नवीन प्रोडक्शन वाढून घेताय आणि पगार वाढवत नाही. त्यामुळे आम्ही काम बंद म्हणून आंदोलन केलेलं आहे. टोटल 14 जणांना कंपनीने कामावरून काढलेलं आहे. जे 1 जानेवारी 2014 पासून झालेल्या करारानुसार फक्त परमनंट लोकांना पगारवाढ केलेली आहे, परंतु आमच्या कंत्राटी कामगारांना पगारवाढ केलेली नाहीये. त्यामुळे आम्ही सर्वांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला पगारवाढ होत नाही आणि कामावर कंत्राटी कामगारांना कामावरून काढलेलं आहे त्यांना परत कामावर घेत नाही तोपर्यंत आम्ही काम बंदच आंदोलन करणार आहोत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
ठाण्यातील पहिल्या उपवन फेस्टिवलची झाली दिमागदार सांगता. आपचा ताप काँग्रेसलाच होणार, रामदास आठवले. आणि मुंब्रा येथील भारत गिअर्स कंपनीमधील कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 977-350-3326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.